खाजगी कामासाठी गौण खनिज किंवा वाळूची चोरी ही नित्याचीच बाब झाली असून याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचं सर्वश्रुत आहे। मात्र आता शासकीय कामासाठी चोरी तसेच अवैध पद्धतीने उत्खनन केलेल्या गौण खनिजाचा वापर केल्याची बाब समोर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। तरसोद ते पाळधी या बायपास महामार्गाच्या कामासाठी चक्क लाखो ब्रॉस गौण खनिज चोरी करून त्याचा वापर केल्याचा प्रकार समोर आला आहे। याबाबत नशिराबाद येथील माजी सरपंच तसेच नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली असून तक्रारीनंतर कुठलीही कारवाई झाली नाही। हे विशेष नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी पूर्ण बातमी पहा। गेल्या काही दिवसांपासून तरसोद ते पाळधी या महामार्गाच्या बायपासचे काम सुरू आहे। ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर या कंपनीला या रस्त्याच्या कामाचा ठेका देण्यात आलेला आहे। रस्त्याच्या कामासाठी लागणारे गौण खनिज यासाठी कंपनीच्या वतीने शासनाकडे रॉयल्टी करण्यात आली। मात्र केवळ 4,500 ब्रॉस गौण खनिजाची रॉयल्टी भरण्यात आली। प्रत्यक्षात नशिराबाद शिवार तसेच विमानतळ परिसरातून लाखो ब्रॉस गौण खनिज उत्खनन करण्यात येऊन त्याचा वापर रस्त्याच्या कामासाठी केला जात आहे। याबाबत नशिराबादचे माजी सरपंच पंकज महाजन तसेच भूषण कोल्हे यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली। यात हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी तलाठी तसेच तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली। तलाठी यांनी तक्रारीनुसार पंचनामा करून अहवाल तहसीलदार यांच्याकडे पाठवला। यात परवानगीपेक्षा जास्त गौण खनिज उत्खनन केल्याचं देखील त्यांनी नमूद केलं। मात्र त्यानंतरही तहसीलदार यांच्याकडून कुठलीही कार्यवाही न झाल्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली। मात्र त्यानंतरही आज पावेतो या संदर्भात कुठलीही कार्यवाही झालेली नाही असं तक्रारदार यांचं म्हणणं आहे। अवैध पद्धतीने उत्खनन करून लाखो ब्रॉस गौण खनिजाची चोरी केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदार तसेच कंपनीवर कारवाई करून शासनाने दंड वसूल करावा अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे। तसेच 8 दिवसात कार्यवाही झाली नाही तर या संदर्भात विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली जाईल तसेच न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे तक्रारदार यांनी सांगितले। ज्या कंपनीला रस्त्याच्या कामाचा ठेका देण्यात आला ती कंपनी यापूर्वीच ब्लॅकलिस्ट असल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे। असं असतानाही या कंपनीला पुन्हा ठेका का देण्यात आला? कंपनीकडून अवैध पद्धतीने लाखो ब्रॉस गौण खनिज उत्खनन केलं जात असून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत असतानाही प्रशासन गप्प का? महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी ठेकेदार आणि प्रशासन यांच्यात मिलीभगत होऊन तेरी भी चूप व मेरी भी चूप यासारखा प्रकार तर घडत नाहीये ना, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत असून प्रशासनाच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे। तरसोद ते पाळधी बायपास कामाच्या या शंकेमध्ये आम्ही संबंधित कार्यालयाकडनं माहिती मागितली। त्या माहिती अधिकाराच्या माध्यमातून आम्हाला असं लक्षात आलं की फक्त 4,500 ब्रास मुरुमाचं स्वामित्व धन म्हणजे रॉयल्टी या ठिकाणी भरण्यात आलेली असून लाखो मुरुम या ठिकाणी लाखो ब्रास मुरुम या ठिकाणून वाहतूक करण्यात आलेली आहे। त्या माध्यमातून आम्ही महाशय तलाठी नशिराबाद यांच्याकडे अर्ज केला। त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्या ठिकाणी तलाठ्यांनी स्थळ पंचनामा करून महाशय तहसीलदार यांच्याकडे तो वर्ग केला त्याच दिवशी। परंतु तहसीलदार जळगाव यांनी या माध्यमातून कुठली कारवाई न केल्याने हताश होऊन आम्ही जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्याकडे सुद्धा ETS मागणीचा अर्ज केला। त्यानुसार त्यांनी आमच्या तक्रारीचा अर्जाचा दखल घेऊन तहसीलदार यांना स्वयंस्पष्ट अहवाल त्यांच्या कार्यालयाकडे पाठवण्यास सांगितला। परंतु त्यावरही अद्याप पावेतो तहसीलदार जळगाव यांनी कारवाई केलेली नाही। आमचे आजपर्यंतचे केलेले सर्व अर्ज हे जिल्हाधिकारी कार्यालय असो, खनिकर्म अधिकारी असो किंवा तहसीलदार अधिकारी असो यांच्या दप्तरी पेंडिंग आहेत। त्यांच्यावर कुठलीही कारवाई न झाल्यामुळे आता 8 दिवसात जर काय ती कारवाई न झाल्यास आम्ही महाशय विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे तक्रार करू आणि तिथेही आमच्या या तक्रारीची योग्य दखल न घेतल्यास शेवटी न्यायालयात जाण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठलाही मार्ग या तक्रारीमध्ये राहणार नाही। हे मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो।
मी पंकज महाजन, माजी सरपंच, नशिराबाद. धन्यवाद. तरसोद बायपास हायवेचे जे काम चालू आहे यासाठी ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला हे काम देण्यात आलं आहे. हा कॉन्ट्रॅक्टर अगोदरच ब्लॅकलिस्ट केलेला होता केंद्र सरकारने, परंतु हे काम त्याला पुन्हा देण्यात आलं आणि याने आमच्या नशिराबाद शहरातील 1859 विमानतळ हद्द आणि 1640 या गटांमधून मुरुम उचल करण्यात आला आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टरला लाखो ब्रासची मुरमाई चोरी केलेली आहे हे निदर्शनास आलेले आहे, परंतु कोणत्याही शासन स्तरावरून कोणतीही कारवाई होत नाही आहे. आमची इतकीच मागणी आहे की संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात यावी. दुसरं या व्यतिरिक्त काही आमची मागणी नाही आहे. शासकीय आकारणी दंडानुसार त्यावर वसूल करण्यात यावा. भूषण भावनदास कोल्हे, नशिराबाद.